मेरी एक ही इच्छा है भगवान के पास कि मुझे गाते गाते मौत आ जाए बस। असा आवाज जो पुन्हा होणे नाही, भारतीय संगीत विश्वातील एक लखलखता तारा आज निमून गेला आहे। स्वरमाऊली आशा भोसले यांचे 92 वर्षाचे समृद्ध जीवन हे केवळ यशाचे शिखर नव्हते, तर ते अफाट संघर्षाचे प्रतीक होते। 9 सप्टेंबर 1933 ला सांगलीत जन्मलेल्या आशाताईंना संगीताचा वारसा वडील दीनानाथ मंगेशकरांकडूनच मिळाला। वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी माझं बाळ चित्रपटातून त्यांनी गायनाला सुरुवात केली, पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता। मोठी बहीण लता मंगेशकर यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असताना आशाताईंना स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली। सुरुवातीच्या काळात त्यांना अशी गाणी मिळाली जी इतर गायकांनी नाकारली होती, पण आशाताईंनी त्या गाण्यांचे सोने केले। ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन आणि खय्यम यांच्या संगीताला त्यांनी आपल्या आवाजाने साता समुद्र पार नेले। 1950 आणि 60च्या दशकात त्यांनी गायलेली कॅबरेट आणि क्लब सॉंग्स आजही लोकांच्या ओठावर आहेत। शास्त्रीय संगीत, गझल, भजन ते पॉप म्युझिक असा कोणताही प्रकार नाही जो आशाताईंनी लिहिल्या पेलला नाही। त्यांच्या नावावर आज 20,000हून अधिक गाणी गाण्याचा जागतिक विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण यांच्यासारखे सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले होते। त्यांच्या निधनाने केवळ एक गायिका नाही, तर भारतीय संस्कृतीचा एक सुवर्ण अध्याय संपला आहे। आशाताई, तुमचा आवाज पिढ्यानपिढ्या आमच्या मनात जिवंत राहील। तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली।